मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्र पक्षांकडे तीव्र नाराजी. निर्णय घ्यावाच लागेल. दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त. कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका. 8 मंत्र्यांच्या विकेट पडणार. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. दैनिक सामनातनं भाकीत. कोकाटे, शिरसाट, कदम, झिरवाळ, राणे आणि गोरेही हिटलिस्टवरती असल्याचा दावा. विधानसभा अध्यक्षपद बदलणार. विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद तर नाराज असलेले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नवे विधानसभा अध्यक्ष होणार. सामनातनं मोठा दावा. माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत. मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर. सुनील तटकरे आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. भाषा हे वादाचं नव्हे तर संवादाचं माध्यम. जेएनयूच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना सुनावलं, तर दिल्ली मुक्कामी असलेले फडणवीस आज घेणार केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा. मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागातील खरेदी ही नियमानुसारच झाल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय. याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड. श्री क्षेत्र नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातला वाद चव्हाट्यावरती. सकाळी 11 वाजता पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक. वादंग होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई ठाण्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी. पुढचे 3 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड, तर नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावरती स्वाक्षऱ्या. ब्रिटनमध्ये भारताच्या 99% वस्तू करमुक्त, तर मोबाईल, लॅपटॉप, शूज, दागिने यासह अनेक गोष्टी स्वस्त होणार. इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं सँड्रिंगमच्या घरामध्ये जोरदार स्वागत. दोन्ही देशांमध्ये करमुक्त व्यापाराचा करार झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा. ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये. आज राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांची भेट. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान. पंतप्रधान म्हणून मोदींचा आज 4078वा दिवस. आता फक्त पंडित नेहरू मोदींच्या पुढे. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद भारतालाच मिळणार. चीनच्या ली तिंगईवरती मात करत कोनेरू हम्पी सुद्धा अंतिम फेरीमध्ये. भारताच्याच दिव्या देशमुख सोबत फायनलमध्ये लढा. चौथ्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या 2 बाद 225 धावा. डकेट 94 तर क्रॉली 84 धावांवरती बाद. भारताच्या पहिल्या डावामध्ये 358 धावा. शरीरसंबंधांसाठी संमती वय 18 पेक्षा कमी नको. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट. कोर्टाने केस टू केस विचार करावा असंही सुचवलं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.